गुड मॉर्निंग मित्रांनो. तारीख आहे 23 नोव्हेंबर. सकाळचे वाजलेत 5:40. थोडा उशीरच झालाय. झोप लागली. थंडी असल्यामुळे लवकर जाग येत नाही. जाग येते पण परत झोपलो मी. तर ठीक आहे, आवरून निघलोय. सीएनजी आपण काल भरला होता तरी 2 गाड्या खाली बसलाय. तर बघू आता राईड पडते का सीएनजी भरतोय आपण. बहुतेक मी राईडच चालू करेल, कारण कंटिन्यू इथनं आता राईड पडली आपल्याला. आणि आज सॅटरडे आपला वीक ऑफ असतो, तरी पण आपण कंटिन्यू घेतोय कारण उद्या मी सुट्टी घेणार आहे. तर आज आपण डे ऍडजस्ट करतोय. तर बघूया आज आपलं काम किती होते. जाता जाता आपल्याला एक छोटीशी राईड आली. भोसरीतनं गारगे हॉटेल पासून 4 किलोमीटरची राईड. 127 रुपये दाखवलं फेअर. सो आलोय आपण कस्टमरच्या लोकेशनला. म्हणलं चला आहे छोटीशी राईड. 127 म्हणलं 110 तरी भेटेल. 4 किलोमीटरचे 4 दुने 8 20 22 25 रुपये किलोमीटर प्रमाणे राईड भेटेल आपल्याला. सो मी एक्सेप्ट केली राईड. आलोय कस्टमरच्या लोकेशनला. कॉल पण झालाय. हा ड्रॉप आपण सोडला. 120 वगैरे काहीतरी भेटले असतील. कस्टमर कडनं 4 किलोमीटरचे 170 घेतलेत. 170 रुपये घेऊन आपल्याला 120 50 रुपये उबरने घेतले. 30% वर कमिशन. ठीक आहे, छोटी राईड होती, आपल्याला परवडणार होती. आणि इथनं आपल्याला लगेचच 300 मीटर बसनच राईड पडली एअरपोर्टची. 28 मिनिटं दाखवते. 270 दाखवले 15-16 किलोमीटरची. तर आलोय आपण इथं कस्टमरच्या लोकेशनला. कॉल केलाय, येतो बोलत. बघूया वेळ किती लागते आपल्याला. 263 रुपये आपल्याला दिलेत. कस्टमरचा आउटस्टँडिंग बॅलन्स असल्यामुळे 394 रुपये कस्टमरचं बिल झाले. आम्हाला 263 आणि टोटल 384 रुपयाचं काम झालंय आपलं. टाइम झालाय 6:30. आता इथं फ्रेश होतो थोडंसं आणि इथं वेट करतो की नेक्स्ट ट्रिप पडायला किती कॅब आहेत पुढं. कारण ट्रिप यायची असती तर आतापर्यंत आली असती. तर ठीक आहे, बघतो कॅब किती आहे आणि करतो तसं अपडेट का आपल्याला नेक्स्ट ट्रिप भेटायला किती वेळ लागला. आपण होतो एअरपोर्टला. तर आपल्याला राईड आली एक बानेरची. कस्टमरला कॉल केला. कस्टमर त्यांना म्हणजे कॉल केला तर पहिला काही उचलला नाही. मग मी आपलं आणि मला लोकेशन येत होतं की कस्टमर आहे इथंच म्हणून. सो मी निघालो. फर्स्ट फ्लोअरला गेलो. पोचलो असेल तर वरती सेकंड फ्लोअर पर्यंत आलो होतो. कस्टमरचा कॉल आला आणि मला म्हणले लेडीज होत्या आणि आले पार्किंगला. म्हणलं पार्किंगला नाही, सेकंड फ्लोअरला ओला उबेरच्या पिकअप पॉइंटला यावं लागेल. नाही आप ऐसा करना है तो पहिले बताना चाहिए था असं वगैरे बोला. म्हणजे मी काय सांगू, त्याची येते की तिथं ऍपमध्ये की राईड पडल्यानंतर तुम्हाला इथंच यावं लागते म्हणून. तर कस्टमर काय ऐकायला तयार नाही. लेडीज होती, जरा भाषा जरा वेगळी वापरली. मी आपली गाडी तिथं साईडला घेतली. त्यांना म्हणलं तुमचं एज्युकेशन झालंय म्हणलं आणि राईड बुक केल्यानंतर आपल्याला येतं तिथं की आपल्याला पिकअप पॉईंट कुठे आहे. तिला सांगितलं की एअरपोर्टचे रूल्स रेग्युलेशन असे आहेत की आपको यहीं पे आना पडेगा सेकंड फ्लोअर पे. ते म्हणतात की आप कॅन्सल करतो. म्हणलं मी कॅन्सल नाही करणार. मी कशी कॅन्सल करणार. तुम्ही राईड टाकली, मी एक्सेप्ट केली, मी लोकेशनला आलोय, तुम्ही म्हणताय खाली या आणि एअरपोर्ट रेग्युलेशन असं आहे की सेकंड फ्लोअरलाच यावं लागतं. सो नाही. मग जरा भाषा वेगळी वापरायला लागली. त्यांना वाटलं असेल बोलून बघू. म्हणलं नाही, कॅन्सल करावं लागेल. मी आपलं येऊन एअरपोर्टला खाली जी लोक असतात सिक्युरिटीवाले तिथं आपण एंट्रन्सला एक्झिटला जिथं असतो त्यांना सांगितलं. तेवढ्यात मला एक राईड पडली इथली छोटीशी कल्याणी नगर 4 किलोमीटर 4.8 किलोमीटरची. तर 180 काहीतरी दाखवले. म्हणलं चला एअरपोर्ट मधनं बाहेर पडता येईल. मी घेतली आणि आता कस्टमरला सोडले कल्याणी नगरला. तर उबेरवाल्यांची हाईट बघा तुम्ही. 4.5 किलोमीटरचे 320 रुपये घेतलेत कस्टमरकडनं आणि मला 177 दिलेत. म्हणजे निम्मे पैसे त्यांनी घेतलेत. निम्मे 50% 45% त्यांनी मार्जिन घेतले माझ्याकडनं. आपल्याला रेट परवडत होतं. सो मी घेतला. 4-5 किलोमीटरला 20 रुपयाचा गॅस जाणार 150 रुपये आपल्याला प्रॉफिट राहत होतं सरळ सरळ. आता इथनं मी परत एअरपोर्टलाच चाललोय कारण तिकडनं राईड भेटून जातील. तर हरकत नाही, ठीक आहे. बघूया इथनं राईड आपल्या एअरपोर्टला जाऊन. आणि ते एअरपोर्टचं काहीतरी इन्सेंटिव्ह पण आहे वाटतं. 5 राईड का 4 राईड कम्प्लीट केल्यानंतर 200 रुपये. तर बघू ते पण प्रयत्न करूया. होत असेल तर आपण करूया तिथल्या छोट्या छोट्या असेच राईड घेऊन. तर बघूया आजच्या दिवसामध्ये आपलं काम किती होते. आपण आहे वाकडला. तर एअरपोर्ट पासून आपल्याला राईड पडली होती वाकडची. 388 दाखवलं होतं. ऑनलाईन पेमेंट 369. 370 रुपये आपल्याला दिलेत. तर 900 950 आपला अर्निंग झालंय. टाइम झालाय 8. आता इथनं उबेर जर पडत असेल व्यवस्थित तर उबेर ठीक आहे, हरकत नाही. बघूया आपण कुठे जातोय. वाकडपासून आपल्याला स्टेशनची राईड आली 205 रुपयाची. आपल्याला दिलेत 172.
ठीक आहे, आता आपल्याला इकडे यायचं होतं, सो मी राईड एक्सेप्ट केली. थोडा वेट केला असता तर आपण रॅपिडो वगैरे गेला असता. आज उबेर चालू आहे, तर ठीक आहे, रेट दाखवतोय व्यवस्थित, तर मग आपण घेतोय. आता इथनं आपण एअरपोर्टला, कारण एअरपोर्टच्या आणखी 2 ट्रिप केल्या तर 200 रुपये मला भेटेल एक्स्ट्रा इन्सेंटिव्ह. आणि अशा आणखी 3 राईड केल्या, 3 का 4, तर मग 190 आणखी, म्हणजे 390 रुपये आपण इन्सेंटिव्ह घेऊ शकतो जर आपण उबेरच्या राईड व्यवस्थित केल्या तर. एअरपोर्ट पासून आपल्याला राईड पडली दगडूशेठ, 267 रुपयाचं दाखवलंय, पण बघूया आता आपल्याला इथनं कुठं राईड पडतीये. रिझल्ट होता राव आज, आता काय झालं काय माहिती, बघायला पाहिजे आता. महायुती इतक्या भक्कमपणे महाराष्ट्रात आली याचा आम्हाला सर्वांना आनंद आहे. बघूया. दगडूशेठला आपण कस्टमरला सोडल्यानंतर थोडंसं शनिवार वाड्यापर्यंत आलतो पुढं. तिथून आपल्याला एक छोटी राईड पडली विमाननगरची 140 रुपयाची, तर ती केली आणि त्याच्यानंतर त्याचे 132 रुपये आपल्याला भेटलेत. नंतर मग आपण तिथून गेलो एअरपोर्टला, तर एअरपोर्टला फ्लाईट एकदम म्हणजे 16 ते 20 नंबर दाखवत होते. आणि लगेली मला एक राईड पडली कोरेगाव पार्क, जिथे मी आता आहे. तर 6 किलोमीटरचे 209 रुपये झाले. ते कस्टमरने 220 रुपये दिले, सुट्टे नव्हते. तर 200 आपल्याला 160 का 170 काहीतरी भेटलेत. तर आपलं अर्निंग झाले. आणि त्याच्यामध्ये 4 राईड आपण एअरपोर्टच्या जर कम्प्लीट केल्या तर आपल्याला इन्सेंटिव्ह होता 200 रुपयाचा. त्यासाठी आपण आज फक्त उबेरच केलं, म्हणलं चला बघूया ट्राय करून. तर एअरपोर्टच्या इथंच घोळत होतो, म्हणजे फोकस असा होता की आपण एअरपोर्ट साईडलाच काम करूया जास्त. तर आणि तसं झालं सुद्धा. आपण 4 राईड आपण कम्प्लीट केल्यात एअरपोर्ट पासनं. आता आणखीन एक जर राईड केली 25 तारखेपर्यंत तर 400 रुपये भेटतील मला जागेवर. तर आपलं टोटल मी आता बघितली तर 1534 रुपये आपलं अर्निंग झाले. आणि 200 रुपये इन्सेंटिव्ह, 1714. आणि त्याच्यामध्ये आणखीन उबेरला असं आहे आलंय का, एक राईड जर तुम्ही कम्प्लीट केली आणखी एअरपोर्ट पासनं तर 400 मला इन्सेंटिव्ह भेटल. तर असं आता तर फ्लाईट नाही येत, मी तिथं विचारलं, कारण त्यांनी मला गेटवरच सांगितलं की इथून पुढे 4च्या पुढे फ्लाईट आहे. तर मग असं करावं असं वाटतंय का, घरी जाऊन दुपारी नंतर एक राईड इथं येतो डायरेक्ट एअरपोर्टला, आणि एअरपोर्ट पासून कोणती पण राईड एक करतो कम्प्लीट आणि घरी जातो. म्हणजे किती होईल, 100-150 रुपयाचा गॅस जाईल सगळा येऊन जाऊन, पण आपल्याला 400 रुपये एक्स्ट्रा भेटून जातील, जे आपल्याला उद्या आपला ऑफ आहे तर आपल्याला खर्चाला होऊन जातील. किंवा ऑनलाईन पेमेंट आहे तर ऑनलाईन पेमेंट येईल. तर असंच करतो. आता 3 काड्या CNG राहिलाय, 2 काड्या पेट्रोल आहे. तर आता इथनं निघतो मी घरी, आणि डायरेक्ट मग आपण परवा भेटूया. जर मी संध्याकाळी करतोय तशी मी छोटीशी रील्स किंवा शॉर्ट व्हिडिओ टाकून देईल, नाही तर मग आपण डायरेक्ट परवा भेटूया आता. तर आज थोडासा वेळ लागला, पण आपण आज फक्त उबेरचंच काम केलंय. इन्सेंटिव्ह घेतला 200 रुपये. तर ठीक आहे, बघूया वेळ किती लागते.